काय याचा आवाज मस्त टन्नायच्या पण मामा पण पुरे नाही मावाला टोन मग काय हरकत नाही पाटला जेवण नाही प्रकारे खपवून दिलं म्हणलं माय बायको अशी ना माय बायको कशी पण खोटं सांगत नाही माझ्या बायकोला विचाराने ते धक्का नसायची अरे काय हसता भाऊ सर्वांच्याच घरी मातीच्या चुली आहेत का जी तुमच्याही घरी तेच माझ्याही घरी तेच माझी बिगली म्हणून हसता का हसल्याला होणार नाही कालची गंमत सांगतो तिला आवाज मारलं एक गोपे म्हणलं काऊन म्हणते आला म्हणते माझ्या घरचा नाक डोल्या म्हणते एक पाव घेऊन म्हणते काऊन म्हणते अहो म्हणलं खर्याची तलप आली 20 रुपये असतील कधी 20 रुपये पाहिजे म्हणते येणं नाक डोल्या म्हणते ये म्हणते जवळ आता बायकोनं म्हणलं जवळ येतं नवरा दूर राहील का जी जवळ अरे अजून जवळ ये म्हणते तेवढ्या दूर पैसे येतील का बायकोनं म्हणलं मला ठीक आहे बाबा अजून जवळ गेलो अजून जवळ ये म्हणते हे होती चुलीजवळ संपर्क करत बाई मा चुली जवळ संपर्क करत होती हे होती पोळ्या बनवत तिच्या हातामध्ये होता बेलला जवळ हे म्हणलं ना कसा धरलं भाऊ गरो गरो मारलं बाई मा फेकून फेकून मारलं चांगला झाला असे मान केलं होतं नाही तर टारक फुटून जायचा पण फुटला नाही पण मग तो टांगीतून बेलला कोटी धसला तर फक्त म्हणले कायले हसताची नाही मी नाही सांगत कोटी धसला म्हणून फक्त म्हणलेच माहिती आहे बेलला पण काय हरकत नाही घरी आलो बायकोला हवा ठेवून घरी आलो पाहतो तर समोरचा दरवाजा लावला आहे कुठं गेली असेल म्हणतोय ए बोलण्याचे माय व बालीची आई ए फेकलीचे माय नाही बोलस तू या बहीण ना मा मोठी चावट बायको आहे जी बोलावची नाही मोठी खराब हिच्या बहीण मा पण तू तेवढी खराब आहे संजय बावरला तर मोठा खराब आहे तुला वाटत असेल का ऐकल म्हणून पण नाही तू नाही बोललेली नाही का चल मागच्या दरवाजाकडे जातो मागचा दरवाजा लावला आहे हा बरोबर आहे नाही बोललेलीस ए गोपे ए बोलण्याचे मायव नाही जी तिला आवाज नाही हातामध्ये रिमोट घेतलं मस्त टीव्ही पाहत बसली आहे पाहिलं तुझ्या बापाच्या नवऱ्यानं नसतं दिलं टीव्ही पाहशील नाही तर का करशील पाहिलं मस्त पलंगावरती धरलं आणि रिमोटच्या चॅनलला बदलवते काय गाणं लागलं तिथं अजी माझ्या नावाला म्हणजे प्रेमाच्या नावानं मी माझ्या मुलाचं नाव ठेवलं बोंडऱ्या आणि मुलीचं नाव ठेवलं फेकली न व्हायचे 2 मुलं मला होऊन गेले एक मुलगी आणि एक मुलगा पण लोक ठेवतात तसं मी त्या मुलाचं नाव ठेवलं ए बोंडऱ्याचे माय अन कहा गई वो अब कहा गई वो मेरी बोल रहे हैं कि अम्मा अन टीवी देखकर को भूत में हरी बहीण मा बाबा मा एवढाचा एवढा दुखून गेला जी टोल पण ह्या बायकोले का आवाज जाऊन नाही राहिला मग वेळचा आवाज मानून राहिलो पण हिची लक्ष आहे मस्त टीव्ही कडे हे बोलून नाही राहिली नाही असती या बहीण मा मोठा खराब माणूस आता चांगल्या शब्दाने आवाज मारतो आलीस तर ठीक ना मारतो दरवाजा लाच सीधा फोड पडलं सीधा अंदर संजय बावरला मोठा खराब माणूस आहे नाही येऊन राहिलीस नाही का अशी नाही व्हायची मला माहित आहे हिला किती आवाज मारीन पण नाही या चांगल्या शब्दात आवाज मारतो ए बालीची आई ए फेकलीचे माय ए वैभवच्या मम्मी नाही आवाज आला नाही का नाही बोलून राहिली
कारभार माझे लालाचे माझे बायको 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 माझे बायको गोपे गोपे ए गोपे. सकाळी उठली, आंघोळ केली, आंघोळ झाल्यानंतर स्वयंपाक बनवली, स्वयंपाक बनवून झाल्यानंतर लहान मुलाबाळाची आंघोळ करून दिली, त्यांना पण शाळेत पाठवून दिली. आता राहिली फक्त माझी देवपूजा. देवपूजा करते आणि जेवढे पण कामं राहिले ते सगळे सावडून घेते. कारभारी आनंद झाला ओ कारभारी आनंद झाला मला ग बाई जायचं तुळजापुराला ग बाई जायचं बिना म्हणतात ना गीत का बिना का गीत मला होया. मला वाटलं माझी बायको येते बापा, पण मला असं माहित नव्हतं काही कोणती पूजा करून राहिली म्हणून. पण मग माझ्या घरी देवच पावलं. हो 10 वर्षानंतर पाहिलं मी का माझ्या घरी पूजा अर्चना चालू आहे. काय हरकत नाही. पण गोपे आता आलीस तर ठीक नाही तर मारतो दरवाजाला फोडपड सीधा अंदर. टाइम झालाय, हे नको करू. गोपे नाही येऊन आली. ए गोपे पे गो नाही बोल. कारभार माझे लालाचे माझे बायको 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 गोपे वो गोपे ए गोपे. का न थकले काय म्हणते एवढे लवकर? पाहिल्या थकले का म्हणते. अहो अजून मारून घ्या म्हणते. अजून मारून घेऊ पाटली ठीक आहे. अजून मारून घेऊ अजून मारून घ्या म्हणते. अजून मारू ठीक आहे. झालं दमले का एवढ्या लवकरच? नाही बहीण मग कुतू कुतू मारतो या बहीण गेलो पण हसलायला हुसलाय करे बायको. हे बायको कोणाची? बायको बायको कोणाची? ह्या बंद्याची. बरोबर आहे म्हणूनच हसूच करणार आहे म्हणते मी. पण मला सांग गोपे तुला मगाचवरचा आवाज मारून राहिलो. गोपे गोपे म्हणून राहिलो. कुठं गेली होतीस? उपडत होती म्हणते. का उपडत होतीस? अहो गवत उपडत होती म्हणते घरा मागच्या गवत उपडत होतीस? होय होय. ओ घरा मागच्या. मग मला सांग गोपे आज आपल्या गावची मंडई आहे ना? आहे ना? आहे. परिवारामध्ये दरवर्षी प्रमाणे आज तिथं कार्यक्रम आहे. आहे ना? मग आपल्या घरी पाहुणे येतीलच. येणार ना? येतील ना? मग सांग जसा तू न मागच्या उपडली सामोरचा कोण उपडल? उपडल म्हणते तुमची बाई. बहीण कायले तुला आली लाता खावाची चाय नाही का? बरोबर आहे. माझी बहीण कायसाठी? नवरा बायको आपण दोघं घरातले काम थुन करायचे असते. माझी बहीण येईल काम करेल का? एक दिवस येणार तर काय होणार म्हणते. एक दिवस येणार तर काय उपडन माझी बहीण येईल भात खायला आपल्या घरी चालली जाईल पाहुणे म्हणून. मी काय म्हणतो? काय म्हणता? गावाच्या बाहेर मकान कोणाच्या? पाटलाच आहे. होय ना? तिथं तुझी कोण राहते? माझी मैत्रीण राहते तिथे. तुझी मैत्रीण राहते? का सांगू गोपे सांगा ना आगडं वेगळं काय सांगता तुम्ही? एवढ्या लोकाईत म्हणते मला तोंडानं सांगा बाबा. आता मी तोंडानं नाही तर काय ना सांगून राहिलो. मग असं एलपाडू बोलत आहा ना? एलपाडून बोलून राहिलो नाही तर काय? बरोबर आहे ना. 8 दिवसापासून बोलून नाही राहिलीस ना म्हणून हो हा एलपाडून बोलण्याचं कारण. राग आला होता असं राग सोड गोपे. कार्यक्रम आहे राग सोड. मी काय म्हणतो? काय म्हणता? तिथं तुझी मैत्रीण राहते. पाटलाच्या घराकडे गेलो गोपे आणि पाटलाच्या घराकडे गेलो आणि नमस्कार चमत्कार झालं पाटला सोबत. झालं. गेल्यानंतर काय सांगू काय झालं? पाटलाच्या घरी पाहतो लोक जमली आहेत म्हणलो काहून झाले असं? काय झालं असं? पाहतो तर काय काय पाटलींची तब्येत खूप खराब आहे. ओके माय. तिला वरतून खाली न खालतून वरत वरतून खाली न खालतून वरत करा. पण असं काय झालं? बरोबर आहे. असं का झालं सांगावं लागेल नाही का? सांगा म्हणते. सांगू? सांगा.
सांगतो ना गोपे, आ? तिची तब्येत एवढी खराब आहे की तुला वरतून खालतं म्हणजे त्या भाजीवरून खालता उतरवायचे आणि खालतून त्या भाजीवरती मांडायचे. एवढी सिरियस आहे, एवढी सिरियस एवढी सिरियस आहे. मग गोपे तुझ्या मैत्रिणीला पाहून जायचं का? ओ जायचं नाही, लवकर चाला म्हणते. जायचं. मग अशी कर, तुझ्या मैत्रिणीसाठी का पकडते? अंगूर घेते, सेपक घेते, काजू घेते, किसमिस घेते आणि बदाम घेते. मग ते अंगूर घेतो, सेपक घेतो, काजू घेतो, किसमिस घेतो, कायले ते नाही घेतलीस तर मग काय पकडू अशी म्हणते? करणार तुला माहित नसे का? हा सकाळी मी 2 किलो सरकीनं 2 किलो ढेप आणलो, ते पकड. ओए चाला म्हणते लवकर जायचं. जायचं.